प्रश्न येतात का नाही परीक्षेत 7/3 मध्ये 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर काय होईल 3 येईल. आता अशा वेळेस काय करायचं जी छेदस्थानची संख्या आहे ना ती वरील याची आणि अंशस्थानची संख्या काय करायची छेदस्थानी लिहायची म्हणजे याचं काय करायचं उलट करायचं. मग काय होणार 7/3 होईल का आणि किती वेळा मिळवलं म्हणलं हे विचारलं का नाही तर 3 येईल तर ते इकडे लिहायचे आलं ध्यानामध्ये. मग आता काय होणार हे कटणार 3 1 3 3 1 राहिले किती 7 राहिले आणि आलेल्या संख्येमधून काय करायचा 1 वजा करायचा आपल्याला उत्तर मिळते आलं का ध्यानात. मग आता 7 मधून 1 गेल्यावर किती राहत असते 6 राहते का मग आहे का नाही त्यात ऑप्शन 6 बरोबर. आलेली संख्या लिहायची नाही बरं का 7 बी पर्याय चुकतंय 7 आलेल्या संख्येमधून 1 वजा करायचा ध्यानात ठेवायचा आलं ध्यानामध्ये. आता दुसरं बघू आपण समजा दुसरं उदाहरण काय म्हणू 4/7 मध्ये 4/7 किती वेळा मिळवावे किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 8 येईल म्हणजे उत्तर 8 येईल. आता काय करायचं सांगा छेदस्थानची संख्या अंशस्थान लिहायची अंशस्थानची संख्या काय करायची छेदस्थान लिहायची म्हणजे उलट करायचं म्हणजे काय होणार 7/4 इकडे किती लिहिलंय आहे किती वेळा आला म्हणते 8 वेळा म्हणते ना मग ते इथे लिहा. मग इथे काय होणार 4 1 4 2 आणि आता हे किती होणार 7 2 किती होणार 14 किती होणार 14 आणि आलेल्या संख्येतून काय करायचं 1 वजा करायचा म्हणजे 14 तून 1 गेला किती राहणार 13 आलं का ध्यानामध्ये घ्या लिहून कळलं आली का ध्यानात.